हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे, तुम्ही भरपूर प्रकारचे पोहे बघितले असतील, पण ही आगळी वेगळी पद्धत माझी पोहे बनवायची. दम पोहे बनवणार आहे. तर इकडे तेल 2 पळी तेल घेतलेलं आहे. जिरं, मोहरी एकदम अशी तडतडली की त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे अगोदर का घातले तर एकदम असे खरपूस तेलामध्ये भाजतात म्हणून मी अगोदर शेंगदाणे घातलेले आहेत. नंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि नंतर आवडीनुसार तिखट घालायचं आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालायची आहे. मला तर असं झणझणीतच खायला आवडते म्हणून मी जास्त अशी झणझणीतच मिरची भरपूर अशी घातलेली आहे बारीक चिरलेली. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 छोटी वाटी हिरवागार असा वाटाणा. सध्या वाटाण्याचं भरपूर असं सीजन आहे, तर सीजनमध्ये वाटाणा खायलाच पाहिजे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. 1-2 मिनिट आपण वाफ देऊन घेऊया आणि वाफ देऊन घेतल्याच्या नंतर 2 मिनिटाच्या नंतर एकदम असं छान आता व्यवस्थित हे कांदा वगैरे तळलेला आहे तेलामध्ये. तर याच्यामध्ये अगदी थोडीशी चिमूटभर कलरसाठी हळद टाकूया. लगेच हळद टाकली की पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली की लगे मिक्स व्यवस्थित करायचं आणि भिजवलेले 2 वाट्या पोहे घातलेले आहेत. बघू शकताय 2 वाट्या पोहे आहेत. आता हे व्यवस्थित मिडियम गॅसवर मिक्स करायचं आहे. तर पूर्ण असं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर कुणाला साखर आवडत असेल तर साखर टाकली तरी पण चालते. मला आवडत नाही साखर टाकलेले पोहे, तर माझ्या मुलांना भरपूर साखर टाकलेले पोहे आवडतात. मुलांसाठी करायला लागले की मी त्यांना साखर टाकूनच करते, पण मला आवडत नाही. हे पोहे मी माझ्यासाठी बनवत आहे. तर याला एक 5 मिनिट मिडियम गॅसवर दम दिलेला आहे पोह्याला. तर आपण दम पोहे करतोय. तर आता एकदम असं पोहे झालेले आहेत. गॅस मी आता बंद केलेला आहे. ज्याला कुणाला पोहे आवडत नसतील, या पद्धतीने असे पोहे केले तर ते न खाणारेसुद्धा आवडीने खातील. एवढं भारी पोहे होतात. तर पोहे एकदम गरमागरम आपले तयार आहेत. अगदी थोडीशी शेव टाकून घेते वरनं आणि दही. तर झटपट होणारे दम पोहे तयार आहेत. मला तर कधी खाईन असं झाले, तर मी आता खाऊन घेते. तुम्ही पण नक्की ट्राय करा या पद्धतीने बनवण्याचा.